अर्थ जर करायचं म्हणलं ना तर त्याकरता सुद्धा पुण्यच लागतं. ज्ञानोबारांनी उगाच सांगितलं नाही महाराज, बौद्ध सुकृताची जोडी आणि म्हणूनही विठ्ठली आवडी. उगाच म्हणले नाही. कोणाला विठ्ठल आवडत नाही महाराज, कोणाला नामस्मरण त्या ठिकाणी आवडत नाही. त्याला त्याच्याकरता इथं लागतं, तेव्हा इथे त्या ठिकाणी माणसं येऊन बसतात आणि तेव्हा कुठे त्या ठिकाणी पुण्य अर्जन होतो. ऐकाय हे एक सारं कलियुगाचा प्रभाव आहे दादा. आणि या कलियुगामध्ये जीवन जगत असताना मी सांगितलं की चांगल्याची शक्ती वाईटाच्या शक्तीपेक्षाही त्या ठिकाणी कधी प्रभावीच असते. आणि या शक्तीवरती मात करून आपल्याला करावं लागतो तो परमार्थ. विठ्ठल परमार्थ 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 तरी का करायचा हो? तर परमार्थ याच्या करता करायचं की मनाला समाधान प्राप्त झालं पाहिजे, याच्या करता करायचं. संत महात्म्याने त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही देव आपलासा करा, देव आपलासा करा. म्हणले देव नको आम्हाला, देव न लगे साठवीचे रुजले जागे. संत महात्म्याने त्या ठिकाणी थोडासा जरा वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी सांगितलं. म्हणले तुम्हाला देव नको ना, म्हणले मग तुम्हाला समाधान तर पाहिजे असेल, सुख तर पाहिजे असेल की नाही. तसं जर पाहिलं तर या जगामध्ये समाधानी व्यक्ती कुणीच नाही. प्रत्येकाच्या पाठीमागे काहीच ना काहीची तरी चिंता आहे. अगदी देशाच्या पंतप्रधानापासून तर ग्रामपंचायतला निवडून आणलेल्या सदस्यापर्यंत